येशूने विचारलं, त्या लाजराला कुठे ठेवलं? यहुदाने नेऊन दाखवलं, त्या कबरेत जाऊन बघा. येशू त्या कबरेपाशी आला आणि मनुष्यासाठी लढला, लाजरासाठी लढला, अश्रू पाळले, परत साईडला झाला आणि यहुद्यांना म्हणाला, जा आणि कबरेवरची बोट साईडला करा. मरिया आणि मार्था ओरडली, गुरुजी, लाजर मरून 4 दिवस झाले, त्याच्या शरीरावर आता दुर्गंधी वास सुटला असेल, किडा पडले असतील आणि आता तुम्ही दरवाजा साईडला करायला सांगता? असं नका करू गुरुजी. येशू म्हणाला, जा आणि दरवाजा साईडला करा. यहुद्याने ऐकलं, दरवाजा साईडला केला. येशू समोरासमोर उभा राहून काय म्हणाला जिवंत देवाच्या सामर्थ्याने, हे मेलेला लाजरा, मी तुला हुकूम देतोय, मी तुला आज्ञा देतोय, मी तुला आवाज देतोय, चल कबरेतून निघ खाली. त्या क्षणी प्रभूचं सामर्थ्य उतरलं, परमेश्वराचं सामर्थ्य उतरलं त्या कबरेत आणि मेलेला लाजर 4 दिवसानंतर किडा पडलेला लाजर ताजा तेवार होऊन कबरेच्या बाहेर आला आणि जिवंत देवाची कबर झाली. अरे तो परमेश्वर काय कमजोर आहे? मेलेला लाजराला 4 दिवसानंतर कबरेच्या बाहेर काढणारा परमेश्वर कमजोर नाही, सामर्थ्य देव आहे. आणि त्याचं सामर्थ्य आपल्या सोबत राहण्याचा तो वचन देतोय, त्याचं सामर्थ्य आपल्या सोबत त्याने ठेवलंय. आपण का घाबरावं संकटात, का घाबरावं अडचणीत, का घाबरावं बिमारीत, का घाबरावं अडचणीत आणि का घाबरावं त्रासामध्ये, का घाबरावं दुःखामध्ये? अरे आपला प्रभू परमेश्वर सामर्थ्य आहे आणि त्याचं सामर्थ्य आपल्या सोबत आहे. का घाबरावं आपण? न घाबरावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण हबक्कूक काय म्हणतोय? परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे. हबक्कूक काय म्हणतोय? माझं जगणं प्रभू परमेश्वर आहे, माझं जगणं परमेश्वर प्रभू आहे, त्याचं सामर्थ्य आहे. काही पण आलं तरी पण आता मला त्याची पर्वा नाही. हालेलुया.